तुम्ही घरातली रद्दी विकता का? काय किलोने विकता? 22 रुपये 25 रुपये किलोनं. बरं, साधारण तो व्यापारी कितीला विकतो ती? मोठ्या उद्योजकाला 35 रुपये 40 रुपये किलोनं. भंगार असतं ना, भंगार घरातलं, प्लास्टिकच्या बाटल्या त्या रस्त्यावर पडलेल्या असतात पाण्याच्या, त्या 20 ते 25 रुपये किलोने विकल्या जातात. लोखंडाचं भंगार हे साधारण 50 60 70 रुपयापर्यंत पण जातं. बरं, इतकंच नाही, ग्रामीण भागामध्ये केस असतात ना महिलांचे विंचरलेले, ते विंचरलेले केस जे खाली पडतात ते जर तुम्ही एकत्र जमा करून ठेवले तर ते 8,000 रुपये किलोनं विकले जातात. आश्चर्य वाटलं ना? पण आता तुम्ही म्हणाल हे कशाला सांगताय? अहो, हे यासाठी सांगतोय की जो कांदा आपण खातो ना अगदी चवीनं, ज्याच्याशिवाय आपलं जेवण होत नाही, ना तांबडा पांढरा होत, ना खिचडी होत, ना काहीच होत, तो कांदा काय रुपये किलोनं विकला जातोय? तर 1 रुपया 1.5 रुपया ते 3 रुपये किलोनं. दयनीय परिस्थिती हीच आहे. जो कष्ट करतोय, जो घाम गाळतोय, जो त्या काळ्या आईतून तुमच्या पोटाला सहज आवडेल असं जेवण करण्यासाठी उत्पन्न करतोय, त्या बळीराजाला म्हणजे त्या शेतकऱ्याला हातात काय मिळतंय? तर किलोला 1 रुपया 2 रुपये 3 रुपये, ते पण अडत्यांच्या मागे नुकसानीत जात आहे. मग 3-3 4-4 6-6 महिने मेहनत करून त्या शेतकऱ्याच्या हाती काय येत आहे? आणि त्याची कळवळ जर आपल्याला नसेल, सर्वसामान्य माणूस म्हणून, सरकारचं सोडून द्या, प्रशासनाचं सोडून द्या, ते फक्त खायलाच बसलेत. जिथं मिळेल तिथे ओरबाडून त्यांना खायचंय. पण आपण सर्वसामान्य माणूस म्हणून हा विचार करणं गरजेचं आहे की जो कष्ट करतोय त्याला कष्टाचं फळ मिळतंय का? आपण त्याला ते देतोय का? पेट्रोलचे दर वाढले, ते कमी व्हावे यासाठी सरकार प्रयत्न करत नाही, ठीक आहे? किंवा वस्तूंचे वाढले, विमानाचे दर वाढले, तर सरकार त्याच्यासाठी विशेष प्रयत्न करत नाही. पण कांदा वाढला की एक्सपोर्ट बंद, साखरेची किमती वाढायला लागल्या की एक्सपोर्ट बंद, अजून डाळीच्या किमती वाढायला लागल्या की डाळ एक्सपोर्ट बंद. 4 पैसे कमवण्याची वेळ जेव्हा शेतकऱ्यावर येते त्यावेळेला त्याला कमवायची संधी नाही. मात्र उद्योजक करोडो करोडो बुडवेल ते चालतं. मग अशा परिस्थितीमध्ये जर या शेतकऱ्यानं रस्त्यावर यायचं नाही आणि आंदोलन करायचं नाही तर काय करायचं? आत्महत्या करायच्या का? तेच हवंय का? तर याचं उत्तर आपल्याला शोधावं लागेल. नाहीतर आपल्या समाजाचं काहीही भलं नाही. कारण आजही या देशाची अर्थव्यवस्था ही कृषी क्षेत्राशी केंद्रित आहे आणि त्या बळीराजाच्या हातात जर पैसा गेला नाही तर या अर्थव्यवस्थेचं काय होईल हे समजून घ्या. कारण बळीराजाच्या हातात पैसा जातो, तो खरेदी करतो म्हणून उद्योजकाचा माल विकला जातो, तो विकला जातो म्हणून पैसा आणखी फिरतो आणि त्यातून जास्तीत जास्त पैशाची निर्मिती होते, चलनवलन वाढतं, जीडीपी वाढतो, देश श्रीमंत होतो. पण तेच आपण कळून घेत नाही. आणि मग डिझेल वाढलं की मिळत नाही, डिझेलचा तुटवडा झाला की तो रात्र रात्र पेट्रोल पंपावर उभा राहतो, 7-12 त्याला पैसे दिल्याशिवाय मिळत नाही. त्यामुळे शेतकरी समजून घ्या, अनेक प्रश्न सुटतील. आज ब्लॅक अँड व्हाईट मध्ये इतकंच. उद्या पुन्हा भेटू नव्या विषयासह. धन्यवाद.